विठू भेटला वारीच्या वाटेवरी, विठू आतो बेभान वाऱ्यावरी, विठू दाटतो मेघाच्या अंतरीवरी, विठू बरसे होऊन सावळ्या सरी. तुम्हाला कविता समजते का? जर समजत असेल तर तुमचा मेंदू सामान्य लोकांच्या पेक्षा थोडा वेगळा काम करतो. हो, मानसशास्त्र सांगतं की ज्यांना कविता समजते ते लोक जास्त क्रिएटिव्ह आणि जास्त भावनाशील असतात. मानसशास्त्रामध्ये एक संकल्पना आहे, इमोशनल इंटेलिजन्स. ज्यांना शब्दाच्या पलीकडचा अर्थ समजतो, ज्यांना रूपक, प्रतिमा आणि भावना जाणवतात, त्यांची भावनिक बुद्धिमत्ता जास्त असते. कविता म्हणजे फक्त शब्द नाहीत, ती म्हणजे एखाद्याच्या मनातील अनुभवांची भाषा. जेव्हा एखादी व्यक्ती कविता समजते तेव्हा ती फक्त वाचत नाही, ती त्या भावनेत प्रवेश करते. न्यूरोसायन्स सांगते की कविता वाचताना मेंदूचे दोन भाग सक्रिय होतात, एक लँग्वेज सेंटर आणि दुसरं इमॅजिनेशन सेंटर. म्हणजे काय? तर कविता वाचताना मेंदू तर्क, कल्पनाशक्ती दोन्ही वापरतो. त्यामुळे अशी लोक नवीन कल्पना लवकर तयार करतात, जगाकडे वेगळ्या नजरेने पाहतात, छोट्या गोष्टीतही अर्थ शोधतात. म्हणून इतिहासात अनेक कवी फक्त साहित्यिक नाही आहेत, ते तत्वज्ञ देखील होते. तत्वज्ञानात एक विचार आहे, जे लोक खोलवर अनुभवतात तेच लोक त्याला शब्द देऊ शकतात. कविता समजणारे लोक जीवनाला वरवर पाहत नाहीत, ते विचार करतात. दुःख काय असतं, प्रेम काय असतं, मन का तुटतं. म्हणून अनेक वेळा कविता समजणारे लोक जास्त संवेदनशील असतात. म्हणून जर तुम्हाला कविता समजत असेल तर ती फक्त आवड नाही आहे, तर ती तुमच्या मनाची खास क्षमता आहे. कारण कविता समजणारा माणूस फक्त शब्द वाचत नाहीये, तो मन वाचतो. तुम्हाला कोणती कविता सर्वात जास्त आवडते? कमेंटमध्ये नक्की लिहा.